नमस्कार. PMFME योजना म्हणजेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, जी आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून उदयास आली. या योजनेमुळे संपूर्ण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये व सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक महिलांना, युवांना जे आहे आपले स्वतःचे उद्योग सुरू करण्याची जी आहे मदत भेटली. व या योजनेअंतर्गत संपूर्ण देशामध्ये खूप साऱ्या लोकांनी जे आहे आपल्या स्वतःचे यश जे आहे स्वतःच्या हातून जे आहे लिहिले आहे, ज्याला आपण यशोगाथा म्हणतो. तर आजची ही यशोगाथा आहे आपल्या मोहोळ तालुक्यातील अनगर गावातील स्वाती थिटे यांची. तर चला ऐकूया त्यांच्याच मुखातून त्यांची ही यशोगाथा. नमस्कार, डॉक्टर स्वाती संतोष थिटे, मुक्काम पोस्ट अनगर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. मी 2022 साली माझा माडग्याचा व्यवसाय चालू केला होता आणि मग ह्या व्यवसायाचा अभ्यास करत असताना मला PMFME अंतर्गत माननीय दीपाली कदम मॅडमने 20 लाखाचं प्रकल्प लोन मिळवून दिलं आणि त्यानंतर माझ्या व्यवसायाने खूप मोठी ग्रीप घेतली. संपूर्ण भारतामध्ये आम्हाला ऑनलाईन ऑर्डर येतात तिखट माडगा आणि गोड माडग्याची, आणि त्यांच्याच माध्यमातून मी मशनरी सुरुवातीला हातावर करत असलेला हा व्यवसाय मी आता मशनरीवरती हा व्यवसाय करते. त्याच्यातली कुठलेही न्यूट्रिशन व्हॅल्यूला धक्का न लागता मशनरीवरती हा व्यवसाय या प्रकल्पामुळे मला आणता आला. कमी भांडवलामध्ये, कमी मजुरामध्ये, जास्त लोकांपर्यंत, कमी मेहनतीमध्ये हे चांगलं प्रोडक्ट मला लोकांपर्यंत पोहोचवता आलं, केवळ फक्त PMFME योजनेच्या अंतर्गत. माझ्या प्रकल्प या अंतर्गत मला 20 लाखाचं लोन प्लस 7 लाखाची सबसिडी आम्हाला मिळाली आणि हा व्यवसाय मला लोकल टू ग्लोबल असा न्यायचा आहे. आणि ह्या प्रवासामध्ये मी अत्यंत समाधानी आहे की ह्या प्रकल्पामुळे, ह्या अर्थसहाय्यामुळे माझा व्यवसाय खूप चांगल्या स्पीडनी ग्रो करतो आहे. खूप चांगल्या स्पीडनी माझं मंथली इन्कम ह्या व्यवसायाच्या आधारे जवळजवळ 40,000 ते 50,000 रुपये सध्या आहे. त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीचा इन्कम मला खर्च वजा जाता त्या व्यवसायातून मिळतो. आणि खूप खूप धन्यवाद PMFMEच्या अधिकाऱ्यांचे की ज्यांनी मला ह्या व्यवसायामध्ये, ह्या लोनमध्ये, ह्या प्रकल्पामध्ये मदत केली.